ऑपरेशन सिंदूर संपलं नाही, मग पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना का? भारत पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट केंद्र सरकारवर हा प्रश्न विचारत हल्लाबोल केलाय। भारत पाकिस्तान युद्ध थांबलं हे अमित शहा, राजनाथ सिंह यांनी जाहीर करावं असंही ते म्हणाले। भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा। माझा कुंकू माझा देश अंतर्गत उद्या महिला रस्त्यावर उतरणार असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। पंतप्रधान मोदींना प्रत्येक घरातून सिंदूर पाठवणार। जय शाह मॅच पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही समजणार का, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्याला सर्वांनाच असं वाटलं होतं, म्हणजे आपल्या भारतीयांना, हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना, देशप्रेमींना, की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही, पाकिस्तानचे 2, 3, 4 तुकडे करून टाकू। पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये। आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत। हा निषेध राज्यभर होईल। मी तर म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे। उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। माझं कुंकू माझा देश ही त्या आमच्या आंदोलनाची किंवा जो काही निषेध करतोय त्याची ती एक शीर्षक आहे। अगदी हरभजन सिंग पण आता म्हणाले की हे होता कामा नये। मध्ये सौरभ गांगुली पण बोलले होते आणि शेवटी काय होतं की त्यांनी जरा काही करायचं म्हटल्यानंतर आज सुद्धा ते सगळ्या क्रिकेटच्या नाड्या जयशाहच्या हातात आहेत। तो त्यांना पूर्णपणे म्हणजे देश हारला काय जिंकला काय, पण माझ्या विरुद्ध बोलला असता घरी जा। ही खरी जयशाह आणि अमित शहा आणि मोदींची परीक्षा आहे की तुमच्या लेखी व्यापार महत्वाचा आहे। उद्या क्रिकेटच्या सामन्यातून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे तर त्यातून मिळणारे पैसे तुम्हाला देशापेक्षाही प्यारे आहेत का? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पद्मेश, उद्या हे जे काही ठाकरेंच्या शिवसेनेचं संपूर्ण राज्यभर आंदोलन असणार आहे, काय नेमकं त्याचं स्वरूप असेल, कुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे? रिद्धी, नक्कीच ठाकरेंच्या सेनेच्या अनेक जे महिला पदाधिकारी आहेत ते संपूर्ण राज्यभर हे आंदोलन करणाऱ्यांनी जवळपास हजारोच्या संख्येने हे जे शिवसैनिक आहेत त्या ज्या महत्वाचे जे चौक असतील तिथे एकत्र येतील आणि जी कुंकवाची डब्बी असेल ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवतील। आज उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते आक्रमकपणे भारत आणि पाकिस्तान हा जो सामना आहे तो का होऊ नये असं सांगत होते। ज्या प्रकारे आपण पाहिलं की पहलगाम जो हल्ला झाला त्यानंतर अनेक जे भारतीय आहेत ते कुठेतरी पाकिस्तानच्या विरोधात रागावले होते। आपण पाहिलं त्यांनी नीरज चोप्रा याचं उदाहरण दिलं। नीरज चोप्राला तुम्ही देशभक्त बोलता, देशद्रोही बोलता, तर तुम्ही हा सामना कसा खेळू शकता? त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी टार्गेट केलं। कुठेतरी जावेद मियादाद जेव्हा मातोश्रीवर आले होते त्यावरती पुढे टीका टिप्पणी होत होती, तुमची लायकी नाहीये बाळासाहेब ठाकरे यांना बोलण्याची, असं देखील उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणा आज उद्धव ठाकरेंच्या या पीसी मध्ये पाहायला मिळाला। त्या पाहायला गेलं तर उद्याचा जो सामना आहे त्याला ठाकरेंच्या सेनेकडून हा विरोध पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं मागे जर आपण पाहिलं तर वानखेडे स्टेडियमवरती जेव्हा भारत पाकिस्तान सामना होणार होता तेव्हा पिच त्यांनी अनेक जे शिवसैनिकांनी मोडून त्यांची नासधूस केली होती। पुन्हा एकदा आता भारत पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरेंच्या सेनेकडून विरोध पाहायला मिळतोय। आजच्या पीसी मध्ये मोठ्या आक्रमकपणे अनेक जे मुद्दे आहेत ते उद्धव ठाकरेंनी मांडले होते। 2 दिवसापूर्वी याचा आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांनी सांगितलं होतं की आम्ही अशा आंदोलन करणार आहे आणि उद्या देखील मुंबईतील 5 ते 6 ठिकाण आपल्याकडे आता आले। दादर शिवाजी पार्क असेल, करी रोड असेल,
भारत माता सिनेमा असेल अशा अनेक ठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून मुंबईत आंदोलन होणार आहे। अनेक ज्या माजी महापौर असतील, महिला पदाधिकारी असतील, त्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यास आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील, जय शाह असेल, अमित शाह असेल, यांना मोठ्या प्रमाणात जे उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले की तुम्ही असं कसं होऊ शकता, एकीकडे आपल्या बहिणींचं सिंदूर उजाडलेलं आहे, तुम्ही भारत पाकिस्तान सामना करता। त्यांनी मुख्य एक मुद्दा असा घेतला की विक्रोळीमध्ये मराठी दांडियाला सिंदूर असं जे एक आयकॉन कुठे दिलं होतं, त्याला देखील उद्धव ठाकरेंनी विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही व्यापारासाठी तुम्ही हे सगळं सुरू केलं। जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्यानंतर स्वतः आपण पाहिलं की असं वाटत होतं की पाकिस्तान पूर्ण तुम्ही पादाक्रांत कराल, पण पाकिस्तान सोडा, तुम्ही पीओके देखील घेऊ शकला नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। त्याचमुळे आता कुठेतरी राजकारण आता तापू लागलेलं आहे। आता भारतीय जनता पक्षातील नेते काय वक्तव्य करतील, उद्धव ठाकरेंना काय बोलतील, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। पण उद्या ठाकरेंच्या सेनेकडून मोठ्या प्रमाणात हे जे आंदोलन आहे ते होणार असल्याचं आपल्याला कळतं आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी पद्मेश।